सुरुवात करूया मालवणी काजू मसाला करायला। इथे 3 ते 4 टेबलस्पून एवढं आपण तेल घालून घ्यायचंय। गॅस ऑन करूया। तेल थोडंसं गरम झालं की आपण त्याच्यात 2 दालचिनीचे तुकडे आणि 7-8 काळी मिरी टाकणार आहोत। 3 हे कांदे घेतलेले आहेत बारीक चिरून, ते आता घालून घेऊया। कांदा आपल्याला छान परतून घ्यायचा आहे। इथे तुम्ही बघू शकता कांद्याचा रंग बदललेला आहे। आता आपण ह्याच्यात 1 टेबलस्पून आलं लसणाची पेस्ट घालायची। मिक्स करून घेऊया। आता इथे चवीप्रमाणे आपण मीठ घालून घ्यायचे। पुन्हा एकदा मिक्स करूया। आता आपण ह्याच्यात मसाले घालून घेणार आहोत। 1 टीस्पून आपण काश्मीरी मिरची पावडर घालायची आहे। ही रंगासाठीच आहे, ह्याला जास्त तिखटपणा नसतो। आणि सगळ्यात महत्त्वाचा जो इन्ग्रेडियंट आहे तो म्हणजे मालवणी मसाला। हा आपण 1.5 टेबलस्पून एवढा घालून घेणार आहोत। त्यानंतर घालायची आहे अर्धा टीस्पून हळद। आता हे सगळं आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। इथे 2 टोमॅटो मी बारीक कापून घेतलेले आहेत, ते आता घालून घेऊया। मिक्स करायचं आहे। जोपर्यंत ह्या कांद्या आणि टोमॅटोला तेल सुटत नाही आणि ते छान शिजत नाही तोपर्यंत आपण हे शिजवून घ्यायचे। टोमॅटो थोडा मऊ झालेला आहे। आता आपण ह्याच्यात बटाट्याच्या फोडी घालणार आहोत। एकदा मिक्स करून घेऊया आणि आता झाकण ठेवून आपण 5 मिनिटं हे शिजवून घेणार आहोत। आपली ग्रेव्ही जोपर्यंत शिजते तोपर्यंत आपण काजू सोलून घेणार आहोत। हे काजू मी गरम पाण्यात अर्धा तास भिजत ठेवलेले होते। आता आपण ते सोलून घेऊया। हे काजू बघू शकता, हे गरम पाण्यात भिजल्यामुळे ह्याची सालं अगदी सहज निघतात। तर अशा प्रकारे आपण ह्याची सालं काढून 2 भाग करून घ्यायचे। बघू शकता आपला कांदा आणि टोमॅटो मस्त शिजलेले आहेत। बाजूला तेलही खूप छान सुटलेलं आहे। आता हे सगळं मिक्स करून घेऊया। आता हे काजू जे आपण सोलून घेतले होते, हे 200 ग्रॅम काजू आहेत, हे घालून घेऊया। एकदा सगळं छान मिक्स करूया। थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया। आता आपण ह्याच्यात कांदा आणि खोबऱ्याचं वाटण घालणार आहोत। तर इथे आता मी काय केलंय, कांदा आणि सुकं खोबरं समप्रमाणात घेतलेलं आहे। ते थोड्याशा तेलात खरपूस भाजून घेतलेलं आहे आणि त्याच्यात 2 सुक्या मिरच्या घातलेल्या आहेत आणि त्याचं वाटण केलेलं आहे। तर ते वाटण आता आपण घालून घेऊया। हे साधारणतः पाव कप वाटण आपण ह्या भाजीत घालायचं। इथे मी एका बाजूला पाणी गरम करत ठेवलेलं होतं, ते गरम पाणी आता आपण ह्याच्यात घालून घेणार आहोत। गरम पाणी घातल्यामुळे कोणत्याही भाजीला किंवा ग्रेव्हीला छान अशी तर्री येते। हे छान एकदा मिक्स करून घेऊया आणि आता झाकण लावून आपल्याला हे 8 ते 10 मिनिटं शिजवून घ्यायचे। 10 मिनिटं झालेली आहेत। आपण आता बघूया। मस्त आपली भाजी झालेली आहे, छान तेलाचा तवंग आलेला आहे। आता आपण ह्याच्यात कोथिंबीर घालून घेऊया आणि अशा प्रकारे आपली चमचमीत झणझणीत मालवणी पद्धतीची काजूची भाजी तयार आहे। खूप छान झालेली आहे, तुम्ही बघू शकता आणि नक्की करून बघायची आहे। कशी झाली आहे ते आम्हाला कळवायचं सुद्धा आहे। आणि अशाच छान छान रेसिपीजसाठी रुचकर मेजवानीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब सुद्धा करायचं आहे। आजची आपली समर स्पेशल रुचकर मेजवानी आहे फणसाची भाजी। आपण तेल घेऊया, साधारण 2 चमचे घ्यायचे। तेल गरम झालं की राई आणि कढीपत्ता, साधारण अर्धा चमचा राई, कढीपत्त्याची 10 ते 12 पानं, आलं लसूण क्रश घेतोय आपण 1 टेबलस्पून,
आणि थोडंसं मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर आपण इथे वाटण घेतलेलं आहे. इथे आपण साधारण एक मोठा कांदा घेतलाय, 8 ते 10 टेबलस्पून खोबरं किसलेलं घेतलंय आणि थोडासा गरम मसाला घेतलाय आणि ते आपण वाटून घेतलंय. तर हा मसाला घालायचा आपल्याला. आता आपण ह्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ हातानेच आपण घालतोय. आता आपण इकडे फणस कापून ठेवलाय तो घेऊया. भाजीचा फणस घेतलाय आपण. थोडीशी कोथिंबीर आणि आपण ह्याच्यात थोडंसं आता पाणी घालणार आहोत, कारण ही पूर्णपणे अशी एकदम रस्सा भाजी पण नाही, थोडीशी मधली होणार आहे. आता आपण ह्याच्यात मिक्स मसाला घालूया. साधारण 1 टेबलस्पून घ्यायचंय. हे आपण व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपण ह्याच्यावर झाकण देऊन साधारण 5 ते 10 मिनिटं वाट बघायची आहे. बघूया आपण फणसाची भाजी तयार आहे का. शिजलीये. आता आपण गॅस बंद करूया आणि छानशा प्लेटमध्ये त्याला काढून घेऊया. आपण कोथिंबीर घालूया थोडीशी. फणसाची भाजी, त्यासोबत भाकरी किंवा वाफाळलेला भात आणि लोणचं, मग काय खूपच छान. अशाच काही छान छान समर स्पेशल रेसिपीज तुम्हाला बघायच्या असतील तर सबस्क्राईब करा रुचकर मेजवानीला. आज मी तुम्हाला करून दाखवणार आहे कैरी डाळ फ्राय. वेळ न घालवता सुरुवात करूया. कैरी डाळ फ्रायसाठी आपण काय केलंय, तूर डाळ आणि मूग डाळ अशा दोन्ही डाळी घेतलेल्या आहेत. तूर डाळ जी आहे ती आपण 1 वाटी घेतली होती, ती 2 तास छान भिजवून घेतलेली आहे. तशीच आपण मूग डाळ घेतली होती, तूर डाळीपेक्षा थोडीशी कमी, तीही 2 तास आपण भिजवून घेतलेली आहे. आणि 1 मोठी कैरी घेतली होती, त्यामधला थोडासा भाग आपण बाजूला ठेवलाय, पण बाकीची आपण सगळी बारीक चिरून घेतलेली आहे. आणि आता डायरेक्ट आपण हे सगळं कुकरमध्ये टाकून त्याला शिट्ट्या देऊन घेणार आहोत. कुकरमध्ये आपण तूर डाळ घ्यायची आहे, मूग डाळ, कैरी, 3 मिरच्या, हळद पाव चमचा, जिरं 1 चमचा, मीठ पाव चमचा. हे सगळं पहिले छान मिक्स करून घेऊया. आणि हे सगळं मिक्स झालं की याच्यामध्ये पाणी जाईल. गॅस ऑन करूया. झाकण लावायचं कुकरचं आणि ह्याला आपल्याला 3 शिट्ट्या देऊन शिजवून घ्यायचंय. 3 शिट्ट्या होईपर्यंत तुम्हाला एक छोटीशी टिप देतो. या दोन्ही डाळी शिजवतानाच आपण त्याच्यामध्ये सालं काढून ज्या छोट्या छोट्या कैरीच्या फोडी टाकल्यात ना, त्याच्याने तो परफेक्ट आंबटपणा ह्या कैरी डाळ फ्रायला येणार आहे. त्याच्यामुळे हे जरूर करा, कारण तेच खरं महत्त्वाचं आहे. आपण 3 शिट्ट्या देऊन ही डाळ छान शिजवून घेतली होती. गॅस बंद केला आणि छान थंड करून घेतलेला आहे. तर बघूया, डाळ झालेली आहे. आता आपण पॅन घेतलेला आहे. गॅस ऑन करूया. तेल 2 मोठे चमचे, 4-5 लसणाच्या पाकळ्या, 10-15 कढीपत्त्याची पानं, 1 चमचा जिरं, 1 चमचा मोहरी, लाल मिरच्या 3 ते 4, 2 हिरव्या मिरच्या मध्ये कापलेल्या,
मेथीचे दाणे पाव चमचा, हिंग पाव चमचा, उभा चिरलेला कांदा एक मोठा, मिक्स करूया. हळद पाव चमचा, गरम मसाला पाव चमचा, धणा जिरा पावडर पाव चमचा, आणि शिजलेली डाळ. कैरी ज्या आपण पीसेस करून ठेवल्या होत्या त्या, आणि जो बाठा आहे तोही त्याच्यात टाकायचा आहे. एक मोठा टोमॅटो होता, त्याचे 4 पीसेस करून घेतलेत, तेही आता टाकायचे. इथे मी गूळ घेतलेला आहे, तुमच्या आवडीनुसार. मी थोडासा जास्त घेणार आहे कारण एक छान फ्लेवर येतो त्याला. बारीक चिरलेली कोथिंबीर, चवीनुसार मीठ, थोडं कमी कारण आपण आधी घातलं होतं. मिक्स करूया. आणि आता त्याच्यात आपण पाणी घालून घेऊया. हे व्यवस्थित सगळं मिक्स करून घेऊया. त्याच्यावर झाकण जाईल. झाकण ठेवून एक 4 ते 5 मिनिटं फक्त आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे की कैरी दाल फ्राय तयार होईल. गॅस बंद करूया. 5 मिनिटं झालेली आहेत आणि उघडून बघूया. फर्स्ट क्लास अशा प्रकारे कैरी दाल फ्राय तयार आहे. ती मस्त सर्व करून घेऊया. कोथिंबिरीने मस्त त्याला गार्निश करून घेऊया. मंडळी, ही कैरी दाल फ्राय कशी झाली आहे हे कळवण्यासाठी काय करायचं आहे, पहिले घरी करून पाहायची आहे आणि मग आम्हाला रुचकर मेजवानीच्या चॅनलवरती सबस्क्राईब करून लाईक, शेअर आणि कमेंट करून कळवायचं आहे. तुमची इथेच रजा घेतो. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. आज आपण बनवणार आहोत कैरी डाळ भात. कैरी डाळ भात बनवण्यासाठी सगळं साहित्य तयार आहे. आपल्याला काय करायचंय, ही चणा डाळ आहे जी 2 तास मी पाण्यामध्ये भिजवून घेतली होती. जेवढी डाळ घेतलीये 1 वाटी डाळ घ्यायची, 2 वाट्या आपल्याला पाणी घ्यायचंय. 2 तास भिजल्यानंतर फक्त पाणी काढून मिक्सरमधनं त्याची भरड करून घ्यायची आहे. अगदी पेस्ट करायची नाहीये. त्याच्यामुळे चण्या डाळीची ही भरड तयार आहे. 1 मोठी कैरी घेतलेली आहे. नसेल तर 2 छोट्या कैऱ्या घ्या. स्वच्छ धुवून सालासकट आपल्याला ही किसून घ्यायची आहे. ती किसून घेतलेली आहे. 1 वाटी मी तांदूळ घेतला होता. तुम्ही कोणताही राईस वापरू शकता. मी 1 वाटी बासमती राईस घेतलाय. 1 वाटीला 1.5 वाटी पाणी, त्याच्यामध्ये थोडंसं लिंबू आणि मीठ असं करून तो शिजवून घेतलाय. त्याच्यामुळे राईस छान मोकळा झालेला आहे. आता आपण थेट रेसिपीकडे वळूया. गॅस ऑन करूया. साजूक तूप 2 मोठे चमचे, राई 1 टीस्पून, जिरं 2 टीस्पून, तीळ 2 टीस्पून, काळी मिरीचे दाणे आहेत 5 ते 6 आपल्याला नुसते फोडणीला घालायचे आहेत. दालचिनीचे 2 ते 3 तुकडे, बारीक चिरलेली मिरची, 3 मिरच्या आहेत. तुमच्या आवडीनुसार तुम्ही वापरू शकता, पण खूप छान वाटतं कारण ही अगदी तिखट मिरची नाही आहे. कढीपत्ता 10 ते 12 पानं. आलं घ्यायचंय, पण आलं किसून घ्यायचंय. त्याच्यामुळे छान किसलेलं आलं, त्याचा एक स्वाद खूप छान लागतो. सुकं खोबरं 1 छोटी वाटी आपल्याला सगळं घ्यायचंय. मूग डाळ 1 छोटी वाटी मी 2 तास भिजवून ठेवली होती, तीही फोडणीला द्यायची आहे. थोडेसे काजू आवडीनुसार, थोडेसे गार्निशिंगला ठेवूया. छान परतून घेऊया ही फोडणी. आपण जी डाळ वाटून घेतलेली आहे, भरड करून घेतलेली आहे, ती सगळी ह्याच्यात मिक्स करायची आहे. कैरी सालासकट किसून घ्यायच्यात हे लक्षात ठेवा. त्यामुळे सगळी किसलेली कैरी ह्याच्यामध्ये मिक्स करायची आहे. आणि आता छानपैकी आपण ह्याला एकदा सगळं मिक्स करून घेऊया. आता मस्त आपण हे छान एकत्र करून घेतलंय.
याच्यात पाणी अजिबात वापरायचं नाहीये, कारण कैरीला थोडंसं पाणी सुटतं, त्याच्यामुळे ती डाळ जी आहे त्यात ती नक्की शिजली जाते. आपण गूळ घेतलेला आहे तो सगळा ह्याच्यात मिक्स करायचा आहे. 1 छोटी वाटी शेंगदाण्याचा भरड केलेला कूट. आता आपल्याला जो आपण बासमती राईस स्टीम करून घेतलेला आहे तो आपल्याला पूर्ण 1 बाउल ह्याच्यामध्ये मिक्स करायचा आहे. 10 ते 12 पुदिन्याची पानं घ्यायची. बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आहे. बेदाणे. कोणतेही ड्रायफ्रुट्स जेव्हा आपण घालतो ते आपल्या आवडीनुसार असावेत. मीठ चवीनुसार. छान ह्याला सगळ्याला मिक्स करूया. सगळं आपण मिक्स छान करून घेतलेलं आहे. त्याच्यावरती लिड ठेवायची. जोपर्यंत भात शिजतोय तोपर्यंत आपण पटकन कैरीचं रायतं बनवून घेऊया. 1 वाटी दही घ्यायचंय, त्यात 1 छोटी कैरी किसून घ्यायची आहे सालासकट, आणि थोडंसं आलं देखील किसून घ्यायचंय. बारीक चिरलेली कोथिंबीर, बारीक चिरलेला पुदिना, चवीनुसार मीठ. आता हे सगळं छान मिक्स करून घेऊया. कैरी डाळ भात तयार आहे का आपण एकदा चेक करूया. आहा, मस्त शिजलाय. ती डाळ जी आहे ती शिजणं गरजेची आहे आणि ती छान शिजलेली आहे. त्याच्यामुळे आता रायताही तयार आहे, राईसही तयार आहे. आपण तो छान सर्व करून घेऊया. आपण याला छान गार्निश करून घेऊया. थोडीशी बुंदी. कैरी डाळ भात तयार आहे. हा पदार्थ तुम्हाला कसा वाटला हे कळवण्यासाठी तुम्हाला काय करायचंय, रुचकर मेजवानी हा आपला चॅनल सबस्क्राईब करायचा आहे, लाईक करायचं आहे आणि ह्यावरतीच कमेंट करायची आहे. आजपर्यंत तुम्ही कच्चा फणस किंवा कच्ची कैरी जेवणात वापरली असेल, पण आज मी तुम्हाला दाखवणार आहे एक वेगळी भाजी. आपण या भाजीची सुरुवात करणार आहोत, पण त्याच्या आधी आपण हा जो फणस घेतलाय किंवा त्याला गरे म्हणतात, ते पिके असतात आणि त्याच्या आधी एक बी असते, तर ती आपण अशी काढणार आहोत. तर हे फणस आहे, त्याचे असे लांबट तुकडे करणार आहोत आणि ही बी आतली आहे ती काढून घेणार आहोत. आपली कढई तापली आहे. आता त्याच्यात घालूया आपण 2 चमचे तेल. तेल गरम झालेलं आहे. त्यात जाईल 1 चमचा मोहरी. आता जाईल 1 चमचा मेथी, 1 चमचा हिंग आणि अर्धा चमचा हळद. फोडणी आता परतली गेली आहे. त्यात घालूया आपण 5 रायवळ आंबे जे ऑलरेडी सोललेले आहेत, 1 कप अननस आणि त्यात जाईल 5-6 फणसाचे गरे. आता त्यात जाणार आहे हे भिजवलेल्या सालीचं पाणी, जे अराउंड 1 कप आहे. ह्याचा जे अर्क असतो तो आपण वापरणार आहोत शिजताना, कारण त्याच्यात खूप चव असते ह्या पाण्यात. आता आपण पाणी घातल्यानंतर त्याला चांगलं मिक्स करून घेऊया. त्याच्यात घालूया आपण थोडंसं मीठ. परतूया. भाजी आपण झाकून 5-6 मिनिटं शिजवूया आणि तोपर्यंत ती शिजते आपण त्याचं वाटप करूया. आपण जारमध्ये अर्धा वाटी खोबरं घेतलेलं आहे. त्याच्यात आपण घालणार आहोत 4 सुक्या मिरच्या अशा तोडून, त्याला देठ आहेत म्हणून ते तोडून घेणार आहोत. त्याच्यात जाईल अर्धा वाटी पाणी आणि मग ते आपण वाटून घेऊया. आपलं मिरची आणि खोबऱ्याचं वाटण तयार झालेलं आहे. तुम्ही बघू शकता की हे मस्त पेस्टी असं वाटलं गेलेलं आहे. ही भाजी जी शिजते त्याच्यात आपण हे वाटप घालूया. हा मसाला वेस्ट करू नये म्हणून आपण त्याच्यात अर्धा वाटी पाणी घालतोय. वाटप घातल्यानंतर परत आपण ह्याला झाकून 5-6 मिनिटं शिजवूया. समर म्हटलं की आठवतो समर वेकेशन आणि मग गावी जायचं. आणि मला खूप आठवलं आज ही भाजी करताना काय भरपूर फणस आणि आंबा वरांड्यात बसून खाल्लेला आहे. तुमच्या काय अशा आठवणी असतील तर जरूर कळवा कमेंट बॉक्समध्ये. आणि आंबा आणि फणसपासून काय पदार्थ करत असाल तुम्ही आणि नवीन असतील तर डेफिनेटली कळवा, म्हणजे मी नक्की करून पाहीन.
आपली भाजी ऑलमोस्ट शिजली आहे. त्यात जाईल आता शेवटचा गूळ. मिक्स करूया आणि 2 मिनिटं ती शिजवू दे. ही भाजी रेडी झालेली आहे. ही आंबट गोड भाजी तुम्ही चपाती किंवा साध्या भाताबरोबर खाऊन पहा. अशाच इंटरेस्टिंग रेसिपीजसाठी फॉलो करा म्हणजे मला रूपा नाबरला रुचकर मेजवानीवर. आणि रुचकर मेजवानीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब सुद्धा करा. ताडगोळ्यापासून आज आपण 2 प्रकारचे ड्रिंक्स तयार करणार आहोत. ताडगोळा कैरी पुदिना चस्का आणि ताडगोळा चिली मिली ड्रिंक. मस्त धार काढून झालेली आहे. मंडळी, जेव्हा कधी तुम्ही हे ताडगोळे सोलताना घरी, त्यावेळेला एकतर तुमच्याकडे कोयता घरी असेल तर उत्तम, नाहीतर मोठी सुरी ज्याला छान धार असली पाहिजे हे लक्षात ठेवा. एका बाजूला गॅस बंद करूया कारण छानपैकी कैऱ्या शिजलेल्या आहेत. आता सुरुवात करायची आहे ती म्हणजे पहिल्यांदा जो हा पार्ट आहे तो कापून घेऊया. व्यवस्थित हा पहिल्यांदा असा सोलून घ्यायचा. येस, सो आपण हे एका बाजूला सगळं व्यवस्थित करून घ्यायचं. तुम्ही पाहू शकता ह्याच्यात 3 ताडगोळे आहेत. आता हे व्यवस्थित आपल्याला सोलायचे. हे ताडगोळे आपण ह्या थंड पाण्यात ठेवूया. वेळ असेलच तर तुम्ही 10 मिनिटं फ्रीजमध्ये ठेवले तरी चालतील कारण ताडगोळे सोलायला ना खूप सोपे होतात. आता काय करायचंय, मी इथे चमचा घेतलाय आणि चमच्यानीच फक्त हे सोलायचे. खूप सोपे आहेत. तुम्ही पाहू शकता खूप इझिली आपण हे सोलू शकतो. सगळे ताडगोळे सोलून झालेले आहेत. त्यामुळे आता काय करायचंय, हे सगळे जे ताडगोळे आहेत ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन आपण ते छानपैकी त्याची प्युरी करून घ्यायची आहे. सो आपण अशा प्रकारे ताडगोळ्याची एक छान अशी पेस्ट करून घेतलेली आहे. यामध्ये आता आपण हे बर्फाचे जे तुकडे आहेत त्याच्यात घालूया. यात जाईल पाणी. आता हे बर्फाचं पाणी जे आहे ते आपण याच्यामध्ये मिक्स करूया आणि विस्कनी आता छानपैकी हे एकजीव करून घेऊया. सगळं मस्त एकत्र करून घेतलंय. सो आपण पहिलं ड्रिंक करतोय ते ताडगोळा कैरी पुदिना चस्का. इथे जी आपण कैरी शिजवून घेतली होती त्याचा मी पल्प तयार करून घेतलाय. तो आपण पहिले बेसला घालायचा आहे. पुदिन्याची अशी छान पानं आपण तोडून घेऊया. आता ह्यात जाईल शुगर सिरप. 1 मोठा चमचा आपण घालू शकतो आपल्या आवडीनुसार. आता ह्यात जाईल काळी मिरी पावडर चिमूटभर. 1 ते 2 चिमटी मीठ. बर्फाचे खडे. ताडगोळ्याचा बेस जो आपण करून घेतला होता तो आपण ह्याच्यामध्ये ऍड करूया. आपण हे मस्तपैकी आता मिक्स करून घेऊया. व्यवस्थित हे मिक्स करून झालेलं आहे. आता मी इथे कैरीची एक फोड घेतलेली आहे. त्याला मीठ आणि मिरची पूड लावून घेतो. अशा प्रकारे आपलं पहिलं ड्रिंक ताडगोळा कैरी पुदिना चस्का तयार आहे. आता आपण दुसरं ड्रिंक तयार करून घेऊया. सो मी इथे घेतलंय मीठ, मिरची पावडर. मिक्स करून घेऊया. आता काय करायचं, ही मी इथे लिंबू कापून घेतलेला आहे. आपण ग्लास घेतलाय त्याला छानपैकी इकडे लावून घ्यायचंय आणि आता आपण ग्लास असा मस्त डिप करून छान त्याची रिम तयार करून घेऊया. पहिले जाईल शुगर सिरप. मी ते सब्जा घेतला होता, भिजवून ठेवला होता, तो आपण ह्याच्यामध्ये आता मिक्स करूया. मिरची घ्यायची आहे, त्याला आता फक्त आपण मध्ये एक चीर द्यायची आहे. सो आता आपण ही फक्त ह्याच्यामध्ये ऍड करायची आहे. सो आता आपण ह्याच्यात लिंबू पिळूया. चवीनुसार मीठ टाकूया. बर्फाचे खडे घालूया आता त्याच्यामध्ये. ताडगोळ्याचा जो आपण बेस तयार करून घेतला होता तो ह्याच्यात ऍड होईल. मिक्स करायचंय.
लिंबाची आपण एक स्लाइस करून त्याला चीर देऊन छानपैकी गार्निशिंगला लावूया. अशा प्रकारे ताडगोळ्याचं चिली मिलेट ड्रिंक पण तयार आहे. ताडगोळा कैरी पुदिना चस्का आणि ताडगोळा चिली मिलेट ड्रिंक तयार आहे. ताडगोळ्यापासनं हे 2 ड्रिंक्स जे मी आज तुम्हाला दाखवलेले आहेत ते जरूर ट्राय करून पहा आणि ट्राय केल्यानंतर मात्र आम्हाला कळवायला विसरू नका. रुचकर मेजवानी हा आपला चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा.